या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर्स अँड ॲक्सेसरीज. यांच्याकडे कारचे सर्व प्रकारांचे ॲक्सेसरीज होलसेल दरात मिळून जाईल. यांचा पत्ता 7 रस्ता चौक, सिरॉक्स चायनीज जवळ, सोलापूर. हॅलो साहेब, नमस्कार. कबीर शेख बोलतोय इंडियन टाइम्स न्यूज मधून. जय महाराष्ट्र. सर जी, आता एकंदरीत सोलापूर शहरात खूप आपलं एक राजीनाम्याचं पत्र सध्या सोलापूरमध्ये व्हायरल होत आहे. आपण आपल्या एक मुख्य पदावरचा राजीनामा दिलेला आहे अशी एकंदरीत चर्चा आहे आणि एक पत्र राजीनाम्याचं व्हायरल झालेलं आहे. त्याबाबत आपण काय सांगाल साहेब? माझी 16 तारखेलाच नुकतीच 5-7 दिवसापूर्वी निवड झाली होती निवडणूक प्रमुख म्हणून 16 या पदावर. त्यानंतर आम्ही तातडीची ज्यांची कमिटी सदस्य होते, अस्मिता गायकवाड असतील, गणेश वानकर असतील, बसवंतीताई असतील, माने दत्ता माने यांची बैठक घेतली. या बैठकीला अजय दासरेंना सुद्धा बोलवलं होतं, ते पण सदस्य म्हणून, पण ते बैठकीला आले नाहीत. त्यांच्यानंतर आम्ही 2-3 बैठकी घेतल्या, त्या बैठकीला सुद्धा दासरे आले नाहीत. आणि काल महाविकास आघाडीची बैठक होत असताना तिथे दत्ता माने आले, जे महानगर प्रमुख आहेत, विशेषतः त्यांनीच नेमलेले आहेत. असं असताना तू इथं कशाला आला, तू असलं तर मी इथं थांबत नाही म्हणून महाविकास आघाडीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि कम्युनिस्ट पक्षाच्या समोर, त्यांच्या नेत्यासमोर त्यांनी विचित्र वागणूक करून ते निघून गेले. आणि दासरी शहर उत्तर आणि मध्य मतदारसंघाचे हे आहेत जिल्हा प्रमुख आणि शहरातले जिल्हा प्रमुख आहेत. आज त्यांनी परस्पर पत्रकार परिषद घेतली. समितीचा प्रमुख मी आहे, बाकी सदस्य असतात, त्यांना कोणाला बोलवलं नाही. आणि त्यावर नंतर चंद्रकांत खैरे ज्यांनी आयुष्य शिवसेनेसाठी वेचलंय, अनिल कुकेळ आहेत, त्यांच्यावर त्यांनी टीका केली की जिल्हा परिषद आणि ह्याला नगरपालिकेला त्यांनी काय बघितलं नाही. वास्तविक नगरपालिका नगर परिषदचा अजय दासरीची काही संबंध नाही, कारण ती शहरातले जिल्हा प्रमुख आहेत. तिथं धनंजय डेकोळ आहेत, संभाष शिंदे आहेत, गणेश वानकर आहेत. या जिल्हा प्रमुखांनी काय बोललं नाही. आणि यांनी कारण नसताना आता महापालिकेच्या तोंडावर चंद्रकांत खैरे सारखा ज्येष्ठ नेता, ज्याने आयुष्याची 50 वर्ष शिवसेनेसाठी वेचली आहे, त्याच्यावर टीका केली. आणि कुठला रेकॉर्ड देत नाही, काय देत नाही, त्यांच्याकडे असलेले जे उमेदवारीला मागितलेले यादी देत नाही, असहकारचं आंदोलन चालू केलंय. मी म्हणजेच खरं असं म्हणतात. मग हे सगळ्याला कंटाळून गेले. 3 दिवस रात्र आम्ही प्रयत्न करतोय आणि तो काय संपर्क करत नाही. त्यामुळं मी नाईलाजाने माझ्या पदाचा राजीनामा दिलाय, शिवसेनेचा नाही. तेच साहेब, सोलापूर शहरात अशी एकंदरीत चर्चा होत होती की आपण पदाचा राजीनामा दिलाय की शिवसैनिक म्हणून एक राजीनामा दिलाय. त्या संदर्भात मी तुम्हाला कॉल केलेलो, बाकी काय नाही सर. नाही, त्यात लिहिलंय की मी शिवसेना पदाचा शिवसेना सोडणार नाही म्हणून. आणखीन साहेब, असा एकंदरीत सध्या सोलापूरभरात चर्चा होत आहे की म्हणजे गेल्या 1-2 दिवसापूर्वीच आपले एक मुख्य पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता. आणखीन आपला राजीनामा देखील आज आलेला आहे. तर एकंदरीत अशी चर्चा आहे की सोलापुरात उद्धव ठाकरे गट हे संपत आलेला आहे. तर त्याबाबत आपण काय? नाही, अजिबात संपणार नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा संपणार नाही. आपण नगरपालिकेच्या निवडणुका जर बघितला तर उद्धव साहेबांनी, आदित्य साहेबांनी महाराष्ट्रात एकही सभा घेतली नसताना सुद्धा जवळजवळ 425 नगरसेवक निवडून आलेले आहेत. बाळासाहेबांचे विचार तळागाळापर्यंत गेलेले आहेत. त्यामुळे याला काय फार महत्व नाही असं मला वाटतं. आणि मी अजय दासरी हे 10 वर्ष काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर अचानक ते शिवसेनेत कुठनं आले, त्यांनी कुठनं पद घेतलं, हा एक संशोधनाचा विषय आहे शिवसेनेतला. तर अजय दासरीला दूर केल्याशिवाय मी काय त्या पदावर काम करणार नाही. आणखीन साहेब, असं आपला राजीनामा झाला, आणखीन असं जर मुख्य पदाधिकारी जर असं जर करत असेल तर अशी एकंदरीत चर्चा आहे की महानगरपालिकेमध्ये ह्याचा इम्पॅक्ट होईल म्हणून. होय, तो इम्पॅक्ट दिसला म्हणून तर मी राजीनामा दिला ना, माझ्यावर शब्द येऊ नये म्हणून. अजून पार्टीला काही दिवस मिळू देत. मला समजा लागलं की आपण 3-4 दिवसापूर्वी पद मिळालंय आणि दिवस रात्र आम्ही एक कमिटी प्रयत्न करत असताना अजय दासरे त्यात खोळंबा घालत आहेत, म्हणून तर मी राजीनामा दिलेला आहे. सर, एकंदरीत 15 दिवसच उरलेले आहेत महानगरपालिका निवडणुकीसाठी. तर या 15 दिवसांमध्येच आपल्याला असं वाटतं का की आपल्याला म्हणजे परत एकदा हे पद भेटेल, आणखीन आपण चांगल्या पद्धतीने काम करेन म्हणून? नाही, मी पदासाठी केलंच नाही. दासरीचा जे जिल्हा प्रमुख म्हणून चुका आहेत, त्याच्याकडं कुंपण शेत खायला लागलंय असा प्रकार झालेला आहे. त्यामुळे मी राजीनामा दिला आहे.
ओके, खूप खूप धन्यवाद साहेब, आपण इंडियन टाइम्स न्यूज चॅनलला हो, हो. टाइम दिलात. ओके, आभारी आहोत. जय महाराष्ट्र. ओके सर.